खरं तर आजकालच्या दिवसात आपलं कोणीतरी असणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही अगदी आमच्या मुलासारखे आहात, त्यामुळे आढेवेढे न घेता मी स्पष्टच विचारते, तुम्हाला नाही वाटत दोनाचे चार हात व्हावेत म्हणून? अहो हळू. हळूहळू वाटतं ना, खूप वाटतं. पण खरं सांगू, मनासारखं आपल्याला हवं ते स्थळ मिळालं तर संसाराची गोडी वाटते ना. मिळेल. काय आहे, आमच्या मनात एक स्थळ आहे. तुम्हाला कसं वाटतं ते बघा. आमच्या मनातलं जे स्थळ आहे ना, ते आमच्या मुलीचं म्हणजे नेहाचं. कोण? आपल्या नेहाजी? हो, ती आम्हाला अगदी आमच्या मुलीसारखी आहे. आम्ही तिला अगदी खूप चांगलं ओळखतो. अगदी उत्तम संसार करेल, दिसायला छान आहे, नोकरी करते आणि मुख्य म्हणजे अगदी प्रामाणिक आहे. अहो काकू, तुम्ही मला माहित नसल्यासारखं काय सांगताय त्यांच्याबद्दल? सगळं मला सगळं माहिती आहे आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, मागे त्यांच्या वहिनींनी त्यांच्यासाठी माझं स्थळ आणलं होतं, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. म्हणजे माझ्या मनात नाही आहे आता काही त्याबद्दल, पण त्यांना आवडणार नसेल तर नको. हे असं नाहीये की मला लग्न नाही करायचंय, पण मला असं कोणावर निर्णय लादलेला नकोय. त्यांच्या मनात नसेल तर कशाला ना. तसं असेल तर मग पुढे चर्चा नको. नाही नाही, अहो तसं काही मानू नका तुम्ही. तिच्या मनात तसं काही नसेल. तुम्हाला माहितीच आहे, ती सगळं परीला डोळ्यासमोर ठेवूनच वागत असते. आणि तिने त्यावेळेला नाही म्हणजे तुम्हाला म्हणून म्हटलं नसेल हो. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार असेल तेव्हा. पण मग आहे का आता लग्नाचा विचार त्यांचा? ते तुम्ही आमच्यावर सोडा. कारण आता तिच्या आयुष्यात कुणीतरी हक्काचा माणूस आल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. आम्हाला फक्त तुमच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. खरं सांगू का, मी हे आजवर कधी कोणाशी बोललो नाही, पण नेहाजींना मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच त्या मला आवडल्या. नंतर त्यांनीच मला नकार दिला. अर्थात त्याबद्दल मी कधी मनाला लावून घेतलं नाही, पण आताही त्यांच्या मनात नसेल तर नको. त्या जर तयार असतील लग्नाला तर मी उद्याही लग्न करायला तयार आहे त्यांच्याशी. आमच्या मनावरचं ओझं अगदी हलकं केलं तुम्ही. खूप आधार वाटला आम्हाला. काय आहे, आम्ही लवकरच तुम्हाला तिच्याशी बोलून काय ते सांगतो. अगं तू पाहुणे आले मगापासून चहा सुद्धा नाही टाकला साधा. नाही दे ना, चहा दे त्यांना. हो, असं काय करताय तुम्ही? विसरलात का? आल्या आल्याच तर चहा झाला. हो. पण काकू, अजून एकदा चालेल? हॅलो मिस्टर रहेजा. राईट, मीच फोन केला होता. या. तुम्ही मागे मला म्हणाला होतात की तुम्ही ज्वेलरीचं नवीन डिझाईन करता, तर झाली ना ती complete? Oh, that's good. That's good. Mr. Raheja, I'm extremely sorry for the disturbance. There is a child in my home, so तुम्ही मला तुमचं नवीन ज्वेलरीचं कलेक्शन आलं की लगेचच पाठवा. ओके, थँक्यू सो मच मिस्टर रहेजा. प्लेजर. काय पिकूचू, मध्ये मध्ये काय चाललंय तुझा आवाज? मम्मा, इथे इम्पॉर्टंट फोन कॉल्स वगैरे कळत नाही तुला? महत्वाचे कुठे, तू तर शॉपिंगचे कॉल्स करत होतीस. माय बेबी, मला सांग बेबी, तुझं पोट कशाने भरतो? पिझ्झा, बर्गर, पास्ता, फ्राईज. तुला माहितीये, मम्मा आहे ना मम्मा, तिचं पोट कशाने भरतं? ज्वेलरी, परफ्यूम्स, डायमंड्सचे नेकलेसेस. ओके, हे सगळं खरेदी केलं ना की मम्माचं पोट भरतं.
मम्मा तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. म्हणूनच तर म्हणते तू तुझ्या बापावर गेलास. जा जा बाहेर खेळ जा. Go, go. Idiot. What else can I buy? Wow. काय मस्त आहे हे. यशने मला परमिशन दिल्यामुळे मी माझ्या मनाला येईल ते आणि येईल तसं वागू शकते. आणि मला सगळ्यात जास्त आनंद याचा झालाय की यात कुठेही माझं नाव मध्ये आलेलं नाही. घारतोंडेचा बळी देऊन मला हे सगळं मिळालंय. ओ गॉड. युजलेस घारतोंडे. मूर्खच होता तो. बरं झालं गेला. ओ नो. पण आता तो नाहीये तर मला ऑफिसमध्ये कोणीतरी माणूस पेरावा लागेल जो माझ्यासाठी काम करेल. तू अजून गेला नाहीस? बस निघतच होतो. चल ना मग एकत्र जाऊ. मला परांजपेंच्या ऑफिसमध्ये पण जायचं. निघू काय? आपलं बोलायचं ठरलं होतं ना. कधी? अगं मगाशी नाही का मी म्हणालो की मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू म्हणालीस की काम संपल्यानंतर आपण बोलू. अरे हो, कामाच्या गडबडीत विसरली. बोल ना, काय बोलायचं होतं? इथे मग कुठे? इतकं असं काय बोलणार आहेस? ठीक आहे. बोल ना पटकन, मला उशीर होतोय, ऑफिसला जायचंय. तू अशी घाई नको करू ग नेहा. आणि तुला जायचं असेल तर तू जा, आपण नंतर बोलूया. अरे चिडलास? ठीक आहे, बोल. तू असं बघू नकोस ग माझ्याकडे. मी बोलतोय ना. अशी बघू नकोस, अशी घाई करू नकोस. किती नौटंकी आहेस ना तू. परीच्या पण पुढचा आहेस. चल आता बोल. ओके. हे बघ, सगळ्यात आधी तर मी जे सांगतोय ना ते शांतपणे ऐकून घे. लगेच रिॲक्ट होऊ नकोस. म्हणजे मी खरं तर गेले बरेच दिवस हा विचार करतोय की तुला सांगावं, पण दरवेळी सांगायचा प्रयत्न केला की काही ना काहीतरी घडतं. यश, तू प्रस्तावनेतच इतका वेळ घालवतोस. पुढे बोलणार आहेस का? ओके नेहा, तू आधी प्रॉमिस कर की तू चिडणार नाहीस. ओके. आणि माझ्याविषयी कुठलाही गैरसमज करून घ्यायच्या आधी एक संधी देशील. असं काय बोलायचं तुला? कशाबद्दल बोलतोस? सांगतो. आज मी तुला सगळं खरं खरं सांगतो. गणपती बाप्पा मोरया. काय झालं? गणपती बाप्पा मोरया.